काही लागला असेल. आपल्या सर्वांना ऍफिडेव्हिट द्यायचा आहे. आपल्याला ऍफिडेव्हिट कोणत्या प्रकारचा द्यायचा आहे की आपल्याला आपलं नाव, आपला पत्ता आणि त्याचबरोबर आपल्या मतदान कार्डावरती जो नंबर येतो, बरोबर, वोटर आयडी वरती आपला वोटर आयडी असतो, नंबर असतो, तो वोटर आयडी लिहायचा. त्या पत्रावरती लिहायचं की मी माझं मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दिलं होतं, सतीश दादा गायकवाड इतर उमेदवारांना गॅस सिलेंडर वरती मतदान केलं होतं. माझं मत हे मतमोजणीमध्ये दिसत नाहीये, माझं मत गेलं कुठे. एवढ्या प्रकारचं आपल्याला एक ऍफिडेव्हिट लिहायचंय. त्याच्यावरती आपली सही मारायची आहे, शिक्का मारायचा आहे, अंगठा मारायचा आहे, जे काय मारायचं असेल ते मारा आणि आपल्याला पुढे जाऊन ते सरकारला द्यायचंय. आणि आपण हे दाखवून देऊ की सतीश दादांना मिळालेल्या ईव्हीएम मधल्या मतांपेक्षा आणि सतीश दादांच्या ईव्हीएम मधल्या मिळालेल्या पॅनल पेक्षा जेव्हा 1000-2000 जास्त ऍफिडेव्हिट जातील आणि हे विचारतील की आम्ही आमचं मत वंचित बहुजन आघाडीला दिलं होतं, आमचं मत गेलं कुठे, तेव्हा या सरकारला आपल्याला उत्तर द्यायलाच लागणार आहे. आणि हे सांगायला लागणार आहे की आम्ही चोरी केली आणि आम्ही नारायण कुचेंच्या सांगण्यावरनं चोरी करून हा बंडल नगरसेवक उभा केलाय. पण जनतेच्या मनातला आणि जनतेच्या मनात मतदानातला आमदार, नगरसेवक आणि पुढील होणारे खासदार हे वंचित बहुजन आघाडीचेच असतील. म्हणून मित्रांनो, परत एकदा समजून घ्या, आपल्या सर्वांना ऍफिडेव्हिट करायचं. सतीश भाऊ, वंचित बहुजन आघाडीची तमाम टीम ही आपल्या सर्वांपर्यंत आपल्याला ऍफिडेव्हिट लिहायला मदत करेल. आपल्या सर्वांकडे त्याच्यावरनं शाळा शिक्क्या करून घेतील आणि ते ऍफिडेव्हिट आपल्या सगळ्यांकडनं गोळा करतील, कलेक्ट करतील आणि नेऊन पुढे सरकारकडे देतील. पण हे ऍफिडेव्हिट महत्वाचं. प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे की त्यांनी हे ऍफिडेव्हिट लिहावं, त्यांनी ऍफिडेव्हिट वरती सही करावी. कारण जर आपण ऍफिडेव्हिट केलं नाही तर आपल्या मत मोजलं जाणार नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं. आपण सर्वांनी सतीश भाऊंना आणि त्यांच्या पॅनलला मतदान केलं होतं ना. आता आपली सर्वांची जबाबदारी की आपलं मत हे सतीश भाऊंना पडलं नाही. जर तुमच्या सर्वांचं मत खऱ्या अर्थाने ईव्हीएम मधनं सतीश भाऊ आणि त्यांच्या पॅनलला पडलं असतं तर आज आपला विजय निश्चित होता. पण दाबलेलं बटन आणि दाखवलेले मत ह्याच्यामध्ये कुठेतरी कपावत झालेली आहे. आणि ती कपावत कुठे झालीये, कशी झालीये आणि का केलीये हे जगासमोर मांडणं आज आपलं काम आहे. आणि ते आपल्याला शोधून जगासमोर मांडायला लागणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एक ऍफिडेव्हिट द्यावं की मी वंचित बहुजन आघाडीला मत दिलं होतं, हा माझा वोटर आयडी, हा माझी सही, माझं मत तुमच्या मतपेटीमध्ये दिसत नाहीये, तुम्ही सांगा माझं मत गेलं कुठे. जेव्हा एक 4-5 हजारहून जास्त ऍफिडेव्हिट इकडच्या कलेक्टरांकडे आणि निवडणूक आयोगाकडे जातील तेव्हा त्यांना त्याच्यावरती उत्तर देणं भाग पडणार आहे की तुमचं मत गेलं कुठे. कारण ही दिवसाढवळ्या केली गेलेली चोरी, ही लोकशाहीशी केल्या गेलेल्या खिलवाड आहे आणि इकडच्या मतदार राजाच्या हातातनं घेऊन टाकलेला हा अधिकारात चोरलेला गेलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीत आपल्या सर्वांना एकत्र येऊन ऍफिडेव्हिट द्यायला लागणार आहे. जसं आपण रस्त्यावरची लढाई लढतो तसं आपल्याला कोर्टातली लढाई सुद्धा लढायला लागणार आहे. आणि जर आपण सर्वांनी ऍफिडेव्हिट केले आणि जर आपण सर्वांनी 5000 पेक्षा जास्त ऍफिडेव्हिट इकडच्या कोर्टामध्ये नेऊन उभे केले आणि हे विचारलं की आमचं मत गेलं कुठे, तर कोर्टाला आपल्याला उत्तर द्यायलाच लागणार आहे. आणि कोर्टाला आपल्याला उत्तर द्यायला आपण भाग पाडू. दुसऱ्या बाजूला मला हे सांगायचं की कोर्टाची लढाई लढायला आपल्या सर्वांचा बाप बाळासाहेब आंबेडकर आहेतच. सतीश दादा, त्यांची वकील आणि त्यांच्या टीमला बाळासाहेब आंबेडकरांचं 16 तारखेपासून मार्गदर्शन मिळत होतं. फोनवरती ते सांगत होते